तर काही क्षणामध्ये आता तर मंत्रालय परिसरामध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय। भगवा वादळ मुंबईत धडकले त्यामुळे सुरक्षेमध्ये आता वाढ करण्यात आली आणि मंत्रालय परिसरामध्ये पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला। सध्या उत्सवाचे दिवस आहेत, आधीच पोलिसांचा बंदोबस्त संपूर्ण मुंबई शहरामध्ये आहेच आहे, मात्र आता मंत्रालयाची सुरक्षा आणखी वाढवण्यात आल्याचं कळतं आहे आणि भगवा वादळ मुंबईत आता धडकलेलं आहे। लाखोंचा हा मराठा बांधवांचा जनसमुदाय सध्या मुंबईत पोहोचलेला आहे। तर मनोज जरांगे यांचं वाहन आता अगदी मुंगीच्या पावलानं पुढे सरकतंय, कारण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सर्व मराठा बांधव त्यांच्या गाडीच्या पुढे आहेत की त्यांना गाडी पुढे नेता येणं सुद्धा अशक्य आहे। बहुधा आता मनोज जरांगे त्यांच्या गाडीमधून उतरून पुढे चालत जातील असं वाटतंय। तर इकडे मंत्रालयाची सुरक्षा आणखी वाढवण्यात आली आहे। आपले हे सगळं मागणं करण्यासाठी आता मनोज जरांगे आणि त्यांचं शिष्टमंडळ मंत्रालयात जाते की काय अशी सुद्धा परिस्थिती निर्माण झालेली आहे। त्यामुळे काय नेमकी सगळी प्रत्येक क्षणाची बातमी आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या आपल्या बरोबर आहेत। कृष्णात, मंत्रालयाची सुरक्षा वाढवली असल्याचं कळते, काय नेमकी तपशील आहेत? मंत्रालय परिसरातली सर्व सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे, कारण मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अनेक आंदोलक हे मंत्रालयाच्या समोर येऊन आंदोलन करू शकतात, काही परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि त्याचमुळे मंत्रालयाच्या परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आणि याचबरोबर केंद्रीय राखीव पोलीस दलाची देखील टीम इथं तैनात करण्यात आलेली आहे आणि सशस्त्र पोलीस दल या केंद्रीय राखीव पोलीस दलाचं असलेलं पाहायला मिळतं आणि त्यामुळं संपूर्ण परिसरामध्ये अगदी सर्व मंत्र्यांचे बंगले आहेत, त्या मंत्र्यांच्या बंगल्यासमोर देखील पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर जी पक्षाची कार्यालय आहेत, भाजप कार्यालय आहे, त्याचबरोबर राष्ट्रवादी कार्यालय आहे, या ठिकाणी देखील मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आणि मंत्रालयामध्ये जे येणारे जे व्हिजिटर्स आहेत त्यांची देखील कसून चौकशी करण्यात येत आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठा आंदोलक हे आतमध्ये घुसू नयेत याची काळजी सर्वतोपरी घेतली जात आहे आणि त्याच दृष्टिकोनातून संपूर्ण मंत्रालय परिसराला एक कृष्णा थांबवते थोडा वेळ। ही खूप मोठी आणि महत्त्वाची दृश्य आपण पाहतोय। आझाद मैदानामध्ये अभूतपूर्व अशी सगळी गर्दी आहे आणि पोलिसांचा SRPFचा सगळा मोठा फौजफाटा या ठिकाणी आणि मनोज जरांगे यांचं हे वादळ आता आझाद मैदानामध्ये आलेलं आहे। मनोज जरांगे यांची गाडी आझाद मैदानामध्ये पोहोचली आहे। काही क्षणामध्ये मनोज जरांगे पाटील त्यांच्या गाडीमधून बाहेर पडतील आणि इथे उपस्थित असलेल्या मराठा बांधवांना संबोधित करणार आहेत आणि मोठी गर्दी सध्या मराठा बांधवांची आपण पाहतोय, मराठा आंदोलकांची पाहतोय। आझाद मैदानातून झी24 तासची लाईव्ह दृश्य पहा। मोठ्या प्रमाणामध्ये सध्या मराठा आंदोलनकर्ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि मनोज जरांगे त्यांच्या गाडीमधून आता काही मिनिटांमध्ये काही क्षणामध्ये उतरतील। तर मनोज पाठक आझाद मैदानातल्या या प्रत्येक घडामोडीवर प्रत्येक क्षणावर लक्ष ठेवून आहेत। आपण थेट जाऊया आता मनोजकडे। मनोज, इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मराठा आंदोलन करते या ठिकाणी आहेत की मनोज जरांगेंची गाडी जरा सुद्धा पुढे आता जायला तयार नाहीये आणि आता काय नेमकं पुढे काय घडतंय? मनोज जरांगे इथून चालत स्टेजकडे जातील की त्यांची गाडी आणखी पुढे जाणार आहे?